आज आपण बघणार आहोत भारताचा इतिहास. सराव प्रश्नपत्रिका 1. तर पहिला प्रश्न आहे, वर्धमान महावीर हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थंकर होते? पहिले, पाचवे, 23वे, 24वे. उत्तर आहे 24वे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? अस्तेय चोरी न करणे, अपरिग्रह संचय न करणे, श्रमण, बौद्ध साधू, त्रिरत्ने महावीरांनी सांगितलेले सिद्धांत. उत्तर आहे श्रमण, बौद्ध साधू. तिसरा प्रश्न, हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश. उत्तर आहे पाकिस्तान. वैदिक संस्कृतीत विनिमयाचे साधन म्हणून कशाचा वापर केला जात असे? धान्य, बैल, गाय, नाणी. उत्तर आहे गाय. भारतात उत्खननाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कर्झन, सर जॉन मार्शल, लॉर्ड डलहौसी. उत्तर आहे सर जॉन मार्शल. आर्यांचे आरंभकालीन लोकजीवन डॅश डॅश मध्ये प्रतिबिंबित झाले आहे? ऋग्वेद, वेदांगे, उपनिषदे, पुराण. उत्तर आहे ऋग्वेद. 7वा प्रश्न, खालीलपैकी वैदिकांचा प्रमुख विधी कोणता? यज्ञ, दानधर्म, मूर्तिपूजा, उपवास. उत्तर आहे यज्ञ. गौतम बुद्धांनी आपले विचार कोणत्या भाषेतून मांडले? मराठी, संस्कृत, हिंदी, पाली. उत्तर आहे पाली. गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी खालीलपैकी कोणता मार्ग सांगितला? त्रिरत्ने, अष्टांग मार्ग, यज्ञविधी, अस्तेय. उत्तर आहे अष्टांग मार्ग. आर्यांचे धर्मतत्व खालीलपैकी कोणते होते? आर्य सत्य, अपरिग्रह, एकसत, त्रिरत्न. उत्तर आहे एकसत. आर्यांची कुटुंब व्यवस्था खालीलपैकी कोणत्या पद्धतीची होती? पितृसत्ताक, मातृसत्ताक, भ्रातृसत्ताक यांपैकी नाही. पितृसत्ताक. चार्वाक व कपिल हे तत्त्ववेत्ते डॅश डॅश होत? परंपरावादी, मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, पुराणमतवादी. उत्तर आहे बुद्धिप्रामाण्यवादी. हडप्पा संस्कृतीचा शोध केव्हा लागला? 1901, 1921, 1925, 1930. उत्तर आहे 1921. मोहनजोदडो हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? पंजाब, सिंध, गुजरात, राजस्थान. उत्तर आहे सिंधमध्ये मोहनजोदडो हे ठिकाण आहे. खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन स्थळ गुजरातमध्ये आहे? रोपड, कालीबंगन, बनावली, लोथल. उत्तर आहे लोथल. 16वा प्रश्न, हडप्पाकालीन लोकांना कोणता धातू परिचित नव्हता? लोखंड, सोने, चांदी, तांबे. उत्तर आहे लोखंड. स्वातंत्र्योत्तर भारतात हडप्पाकालीन सर्वाधिक स्थळांचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात. उत्तर आहे गुजरात. 18वा प्रश्न, सिंधू संस्कृतीचे खालीलपैकी कोणते ठिकाण भारतात आहे? हडप्पा, मोहनजोदडो, लोथल यापैकी नाही. उत्तर आहे लोथल. भारताच्या राष्ट्रचिन्हातील सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधील आहे? मुंडक, कट, बृहदारण्यक, ईश. उत्तर आहे मुंडक. 20वा प्रश्न, गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या ग्रंथातील आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, भगवद्गीता. उत्तर आहे ऋग्वेद. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. उत्तर आहे ऋग्वेद. 22वा प्रश्न, आर्यांच्या वेदांची संख्या किती आहे? 2, 3, 4, 5. उत्तर आहे 4. खालीलपैकी कोणत्या वेदास भारतीय संगीताचा पाया असे म्हणतात? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. उत्तर आहे सामवेद.
ऋग्वेदकालीन आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? शेती, पशुपालन, व्यवसाय, शिक्षण. उत्तर आहे पशुपालन. पुराणांची संख्या किती आहे? पुराणांची संख्या 18 आहे. ऋग्वेदामध्ये कोणत्या देवतांचा पुरंदर असा शब्दप्रयोग केलेला आहे? वरुण, अग्नी, सोम, इंद्र. इंद्र देवताचा पुरंदर असा शब्दप्रयोग केलेला आहे ऋग्वेदामध्ये. प्राचीन काळातील व्याकरण अष्टाध्यायी चे रचनाकार कोण आहेत? कपिल, चार्वाक, पाणिनी, पतंजली. पाणिनी हे अष्टाध्यायीचे रचनाकार आहेत. सर्वात प्राचीन पुराण कोणते? मत्स्य पुराण, भागवत पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण. उत्तर आहे मत्स्य पुराण हे सगळ्यात प्राचीन पुराण आहे. आद्य काव्य कोणत्या ग्रंथास म्हटले जाते? महाभारत, रामायण, गीता, भागवत पुराण. उत्तर आहे रामायण. खालीलपैकी कोणास समुद्राचा देवता म्हटले जाते? इंद्र, वरुण, मित्र, अश्विन. उत्तर आहे वरुण. वरुण देवताला समुद्राचा देवता असे म्हणतात. त्रिपिटक हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हिंदू, जैन, बौद्ध, शीख. उत्तर आहे बौद्ध. महावीरांचे मूळ नाव? गौतम, सिद्धार्थ, वर्धमान, रत्नेश्वर. महावीरांचे मूळ नाव वर्धमान आहे. गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी आहे. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर मध्ये झाले. वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीरांचा मृत्यू पावापुरी मध्ये झाला. जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर ऋष्यशृदेव आहेत. गौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? पहिला उपदेश सारनाथ येथे दिला. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? गौतम बुद्धांना गया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली. महावीर स्वामी यांचा जन्म कुंडग्राम येथे झाला. भारतातील सर्वात मोठे बौद्ध स्तूप हे सांची मध्ये आहे. चाणक्याचे दुसरे नाव विष्णुगुप्त आहे. चाणक्य म्हणजेच कौटिल्य कोणत्या राज्याचा प्रधानमंत्री होता? अजातशत्रू, अशोक, चंद्रगुप्त दुसरा, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य हे उत्तर आहे. मुद्रा राक्षसी साहित्यकृती कोणाची आहे? मुद्रा राक्षसी साहित्यकृती विशाखा दत्तची आहे. खालीलपैकी कोण मौर्य वंश राज्यकर्ता नाही? चंद्रगुप्त मौर्य, अशोक, बिंदुसार, अजातशत्रू हे उत्तर आहे. हा मौर्य वंश राज्यकर्ता नाही. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. सांचीचा स्तूप कोणी बनवला? सांचीचा स्तूप अशोकने बनवला. सम्राट अशोकच्या शिलालेखाचा वाचन करणारा पहिला इंग्रज कोण? जेम्स प्रिसेट. सातवाहन राज्याच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते? पैठण होतं. प्राचीन काळात कलिंग राज्याचा महान शासक कोण होते? उत्तर आहे खारवेल.